जय जिजाऊ जय शिवराय बांधवांनो. तर मला अचानक एक गोष्ट आठवली म्हणून मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करायला लागले की एका जंगलात एका दगडाची आणि कुऱ्हाडीची स्पर्धा लागते की जर समजा मतदान झालं तर दगड म्हणतंय मी यशस्वी होईल आणि कुऱ्हाड म्हणती नाही मी यशस्वी होईल. तर त्याच्यात पूर्णपणे सगळ्या दगडाचं पण म्हणणं येतं की आपण मतदान दगडालाच करायचं आणि सगळ्या झाडांचं पण म्हणणं येतं की आपण मतदान हे दगडालाच करायचं. कारण की हे कुऱ्हाड जे आहे ते आपलं अस्तित्व संपवते, आपला जीव घेते, आपल्याला तोडून टाकते. आणि पुन्हा नंतर झाडांचा विचार बदलतो की अरे आपण तर फक्त कुऱ्हाडीला दोष देतो पण दांडा तर आपल्या ह्या झाडापासूनच बनवलेला आहे. तर तशीच गत बांधवांनो आपली देखील झालेली आहे. शेवट आपण किंमत ही आपल्या बांधवांना दिली आणि आपले बांधव आपण तिथं निवडून दिलेले होते पण त्यांना त्याची कदर राहिली नाही. आणि की झाडांना सुद्धा कळालं की ह्या दांड्यामुळं जास्त आपल्यावर जोर बसतो आणि आपल्याला तोडण्याची जर जास्त जिम्मेदारी असेल आपलं अस्तित्व संपवायची तर ह्या कुऱ्हाडीच्या दांड्याची आहे. तसंच बांधवानो आपलं अस्तित्व संपवायला फक्त आपला समाज जास्त कारणीभूत आहे. ह्या भाजपमधले जे आमदार आहेत ना ते पूर्णपणे जिम्मेदार ह्याला आहेत. अरे त्यांनी जर आपल्याला सपोर्ट दिला आणि त्यांनी एकमतानं जर ठरवलं तर आज माझ्या मराठ्यांना जर तुम्ही आरक्षण दिलं तर आम्ही तुमच्यासोबत राहूत, नाहीतर आमच्या खुर्च्या आम्ही खाली करू. असं जर फक्त सगळ्या आमदारांनी ठरवलं तर आपल्याला इतका लढा द्यायची गरज पण नव्हती आणि आपल्या इतक्या बांधवाचे बलिदान देखील गेले नव्हते. म्हणजे आज ही जे सगळं प्रकरण घडलंय त्याला फक्त जिम्मेदार ह्या भाजपमधले आमदार आहेत आणि ह्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून नेमबाजी करणारा हा अनाजीपंत आहे. तर बांधवांनो की मला काय म्हणायचं आहे ही तुमच्या नक्कीच लक्षात आलं असेल. आणि जरी काय तुम्हाला वाटत असेल की बाबा हिथं ह्याच्यात ताईचं थोडंफार चुकतंय तर नक्कीच मला सांगा की ताई तुमचं हिथं चुकतंय म्हणून. मला त्याच्यात काहीच राग येणार नाही पण माझ्या मनाला जे वाटलं ती मी विचार तुमच्यासमोर मांडला. जय जिजाऊ जय शिवराय. एक मराठा कोटी मराठा.